खूप जणांना ही भाजी माहिती नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी या शेंगांची भाजी खाल्ली आहे ते ह्या शेंगाची चव कधीच विसरू शकत नाहीत, कारण ह्या शेंगाची चव म्हटलं की एक नंबर. मग सकाळी सकाळी ताज्या ताज्या शेंगा तोडून आणल्या आणि त्या आजीला नीट करायला दिल्या. नीट करणं म्हणजे काय, या शेंगाची पुढचा आणि मागचं देठ काढायचं आणि जे मधलं असतात ते शेंगा घ्यायचं. तर बघू शकता इतकं पाठीमागतला भाग काढायचा आहे आणि आपल्या शेंगाचे गवारच्या शेंगासारखे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर या शेंगांचं नाव तुमच्याकडे काय आहे मला पटापट कमेंटमध्ये सांगायचं आहे. आमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल. तर सगळ्या आपल्या शेंगा नीट करून झाल्या की मग आता आपण काय करायचं आहे, तर त्या शेंगामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. मग आपण झाकण टाकून त्या शेंगा 5 ते 10 मिनिट उकडायच्या आहेत. तर या शेंगा आपण फोडणी टाकून सहित उकडू शकतो, परंतु या प्रकारे ही भाजी केल्याने याची चव जी असते ते खूप छान लागत असते. तर आणि ह्या भाजीचा या शेंगेचा थोडासा वास येत असतो, तो उकडल्याने निघून जातो. तर मग इथं आता शेंगा उकडल्यानंतर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल गरम करायचं आहे, जिरे टाकायचे आहेत, मोहरी टाकायची आहे आणि खूप सारा लसूण टाकायचा आहे. बघू शकता इथं या प्रकारे आपण शेंगा उकडून घेतलेल्या आहेत आणि मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं लसूण टाकायचं आहे. या भाजीला आपण कांदा टोमॅटो वगैरे काहीही वापरणार नाही, कारण याची जी अस्सल चव गावरान चव ओरिजिनल येते ती अशीच या प्रकारे भाजी केल्यानेच येते आणि ही या प्रकारे भाजी केल्यानंतरच भाजी आपली चविष्ट बनते. तर सॉरी लसूण टाकायचा आहे, जिरे मोहरी टाकल्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि छान लाल लसूण तळून घ्यायचं आहे. ही जी पद्धत आहे भाजी बनवण्याची ती एकदम पारंपरिक गावाकडची पद्धत आहे आणि याची चव म्हटलं तर एक नंबर. आणि लाल अशी आपला आपला जर जो आहे लसूण तो झाला की त्यामध्ये आपल्याला येसूर टाकायचा आहे आणि टाकायच्या आहेत आपल्या शेंगा. झालं, आता ह्याला छान असं मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला छान असं हवं असेल तर सुकी भाजी ठेवायची आहे, नाहीतर मग आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ओतू शकता. जास्तही पाणी ओतून आपल्याला चालणार नाही. तर यामध्ये आपल्याला सोल्याचं कूट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. म्हणजे आपलं सोल्याचं कूट तुम्हाला जितकी आमटी करायची आहे त्या प्रमाणात टाकू शकता. बारीक वाटून टाकलं की आपलं ग्रेव्हीसारखी ही आमटी तयार होते. तर बघू शकता तुम्ही आणि सुकी केल्यानंतर सुद्धा एकदम छान ही भाजी लागते. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. इथे सोल्याचं कूट टाकायचं आहे आणि तयार होते आपली. आता थोडंसं पाणी ओतून उकळू द्यायचं आहे आणि तयार झाली आपली भाजी शेंगाची. एकदम चविष्ट, कशासोबतही खा, भाकरी चपाती भात वगैरे काहीही, बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कशासोबत पण खा, एकदम चविष्ट एकदम टेस्टी ही भाजी लागते. आणि तुम्ही या शेंगा खाल्ल्यात की नाही? आमच्याकडे या शेंगांना मुळ्याच्या शेंगा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता मी खाऊन बघितली भाजी, एकदम छान एकदम माइंड ब्लोईंग टेस्ट आहे या भाजीचा. तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.